नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आठवड्याच्या 7 रांगोळी काढणार आहोत. तेही अगदी छोट्या, रेखीव आणि सुंदर रांगोळी आहेत. तर मैत्रिणींनो, रांगोळी पूर्ण पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी 2 ते 1 असे डॉट्स मारून घेतेत आणि असं चौकोन तयार केला आहे. त्या चौकोनाच्या मध्यभागी आपण एक डॉट्स दिला आहे आणि चारही साईडने गोल पाकळ्या काढल्यात. आणि सेम त्या पाकळ्यांच्या एका साईडने आपल्याला अशा पद्धतीची डिझाईन काढायची आहे. अगदी सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. दिसायलासुद्धा खूप मनमोहक आहे आणि काढायला तेवढीच सोपीसुद्धा आहे. तर हे बघा, आपण जे चौकोनाचे टोकं होते त्यावरती अशा 2-2 लाईन दिल्यात आणि दोन्ही साईडने आपण चारही साईडने आपण लाल रांगोळीचे असे डॉट्स दिलेत आणि त्याला हलक्या हाताने आपण प्रेससुद्धा करून घेतले. तर इथे आपली पहिली रांगोळी तयार आहे मैत्रिणींनो. कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा. सगळ्या रांगोळी पूर्ण पहा आणि सगळ्यात जास्त कोणती रांगोळी आवडली नक्कीच सांगा. तर हे बघा, आपली इथे पहिली रांगोळी तयार आहे. तर इथे आपण दुसरी काढूयात. तर इथे सुद्धा सेम आपल्याला डायमंड शेप असं काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण गुलाबी रांगोळीचा एक डॉट्स देऊयात आणि त्याच्या दोन्ही साईडने आपल्याला अशा 3-3 लाईन देऊन घ्यायच्या आहेत, एक मोठी आणि 2 छोट्या. तर या पद्धतीने आपण दोन्ही साईडने अशा 3-3 लाईन देऊन घेतल्यात आणि त्यावरती आपण निळ्या रांगोळीचे असे 2 डॉट्स देऊयात आणि बाकीच्या 4 लाईनवरती आपण लाल रांगोळीचे असे रेनड्रॉपसारखे डॉट्स देऊयात. आणि खालच्या साईडला असे 2 डॉट्स द्यायचे आणि 2-2 तुरे काढायचे आहेत आपल्याला दोन्ही साईडनी. तर मैत्रिणींनो, अशाच रोज अगदी छोट्या छोट्या आपल्याला रोजच्यासाठी सकाळच्या गडबडीमध्ये पटकन काढून होणाऱ्या रांगोळी जर तुम्हालाही पाहायला आवडत असतील, काढायला आवडत असतील, नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर हे बघा, इथे आपली ही सुद्धा रांगोळी होत आलेली आहे. खालच्या साईडला आपण असे 2 तुरे देऊन घेऊयात. दोन्ही साईडने आपल्याला 2-2 तुरे द्यायचे आहेत. अगदी युनिक रांगोळी आहेत, तेवढ्याच सोप्यासुद्धा आहेत आणि तशाच दिसायलासुद्धा अगदी गोड रांगोळी आहेत. तर तुम्हीच सांगा कशा वाटल्या रांगोळी तुम्हाला आणि अजून उद्याच्या भागामध्ये कोणत्या रांगोळी बघायला आवडतील हे सुद्धा सांगा. अगदी युनिक आहे. तुम्ही पाहिलेही नसेल आणि काढलीही नसेल तर नक्कीच ही रांगोळी ट्राय करा. देवघरात करा किंवा दारात, तुळशीसमोर कुठेही काढा. अगदी बेसिक आकार आहेत. यामध्ये कोणतेही अवघड किंवा तुम्हाला जमणार नाहीत अशा पद्धतीची नाही आहे रांगोळी. अगदी सोप्या सोप्या रांगोळी आहेत. तर आपण पुढची रांगोळी काढतोय. तर इथे डॉट्स दिले आणि आपण दोन्ही साईडने अशा डबल पाकळी काढून घेतलेली आहे. इथे सुद्धा सेम आपण 3-3 लाईन अशा देणार आहोत आणि त्यावरती आपण पिवळ्या रांगोळीचे डॉट्स देऊयात. मोठ्या लाईनवरती लाल रांगोळीचा देऊयात आणि मध्यंतरी 4 जे आहेत तिथे आपण पिवळ्या रांगोळीचे डॉट्स देऊन प्रेस करूयात त्याला. तर या पद्धतीने आपण हलक्या हाताने आपल्याला असं प्रेससुद्धा करून घ्यायचं आहे आणि डबल पाकळीच्या मध्यंतरीसुद्धा आपल्याला एक डॉट देऊन लाईन ओढून घ्यायची आहे छोटीशी. इथे सुद्धा हलका रंग भरूयात आपण पांढरा आणि इथे सुद्धा अगदी छोटे छोटे डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा रांगोळी तयार आहे मैत्रिणींनो. तर हे बघा, अगदी सोपी, सुंदर आणि दिसायलासुद्धा रेखीव अशी रांगोळी आपली झालेली आहे. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी 3 ते 1 असे डॉट्स दिलेत आणि त्यावरती आपण असा प्लसचं साईनसुद्धा काढूयात आणि त्या लाईनच्या दोन्ही साईडने आपल्याला अशी पाकळी काढून घ्यायची आहे. तर आपल्याला 4ही लाईनवरती सेम याच पद्धतीने अशी पाकळी काढून घ्यायची आहे. तर पाकळीच्या मध्यंतरी सुरू करून जी मध्ये रिकामी जागा आहे तिथे आपल्याला असे तुरे काढून घ्यायचे आहेत 4ही साईडने या पद्धतीने. तर मैत्रिणींनो, नक्की सांगा तुम्हाला कोणती रांगोळी आवडली आणि काढायलासुद्धा तुम्ही कोणती जी तुम्हाला रांगोळी आवडली ती रांगोळीची प्रॅक्टिस करा आणि ती रांगोळी तुम्हीसुद्धा तुमच्या दारात, देवघरात काढा.
रोज नवनवीन रांगोळी काढण्यासाठी आपल्याला रांगोळी ह्या उपयोगी येतात, कारण रोज वेगळी रांगोळी काढायची असते. त्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा, नवनवीन रांगोळी पाहत राहा आणि तुम्हाला जी रांगोळी आवडली ती रांगोळी तुम्ही तुमच्या दारामध्ये, देवघरात कुठेही काढू शकता. तर हे बघा, इथे सुद्धा आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीचे डॉट्स दिलेत. तर सुंदर अशी ही रांगोळी तयार झालेली आहे आपली इथे. तर इथे सुद्धा आपण सेम डायमंड शेपच देणार आहोत. 2 ते 1 असे मी ठिपके दिलेत आणि इथे आपण असा डायमंड शेप काढून घेणार आहोत. तर खालच्या साईड अशा 2-2 पाकळ्या काढूयात आपण आणि त्याखाली आपल्याला असा डॉट्स देऊन घ्यायचा आहे आणि आपण अशा नागमोडी वळणाच्या आपण त्याखाली लाईन देणार आहोत. जशा आपण रेनड्रॉपच्या लाईन देतो त्याच पद्धतीने आपण नागमोडी किंवा तर इथे बघा, वरती आपण हिरव्या रांगोळीचे 2 डॉट्स दिलेत आणि मध्यंतरी लाल रांगोळीचा डॉट्स दिला एक आणि प्रेससुद्धा केले. तर या पद्धतीच्या आपल्याला लाईन काढायच्या आहेत 5, एक मोठी, त्यानंतर 2 छोट्या आणि त्यापेक्षाही 2 छोट्या. सुंदर रांगोळी आहे मैत्रिणींनो आणि सोपीसुद्धा आहे. नक्कीच ही रांगोळी ट्राय करा तुम्हीसुद्धा. तर ही बघा, आपली डिझाईन तयार आहे इथे. तर इथे पुढची रांगोळी काढूयात. अगोदर 5, नंतर 3 आणि नंतर 1 असे मी डॉट्स दिलेले आहेत आणि सेम आपल्याला असे चौकोन काढून घ्यायचे आहेत 2 इथे आणि दोन्ही साईडने तुरे काढायचे आहेत आपल्याला. साईडचे जे डॉट्स आहेत त्या डॉट्सवरती आपल्याला तुरे काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने दोन्ही साईडने. आणि असे जे मागचा डॉट्स आहे तिथे आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे 3-3 डॉट्स देऊयात आणि बोटाने या पद्धतीने आपण इथे एक फूल तयार करूयात. त्यामध्ये आपण पांढऱ्या रांगोळीचे डॉट्स देणार आहोत आणि जे चौकोन काढले त्यामध्ये आपण हिरव्या रांगोळीचे थोडे मोठ्या आकाराचे आपण इथे डॉट्स देणार आहोत. तर मैत्रिणींनो, आपल्या रोजच्या व्हिडिओमध्ये मी एकूण 6-7 रांगोळी अशा तुम्हाला दाखवत असते. तुम्हालाही पाहायला रांगोळी आवडत असतील, रोज रोज व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर इथे बघा, खालीसुद्धा आपण पांढऱ्या रांगोळीचे डॉट्स दिलेत आणि आपली सुंदरशी अशी युनिक रांगोळी डिझाईन तयार आहे. खाली आपण लाईनसुद्धा ओढून घेतलेली आहे. तर खूप सुंदर रांगोळी आहे, दिसायला मस्त आहे आणि काढायलासुद्धा सोपी आहे. नक्कीच तुम्हीसुद्धा ही रांगोळी ट्राय करा. तर इथे आपण शेवटची रांगोळी काढतोय. तर हे बघा, या पद्धतीने आपण दोन्ही साईडने असे तुरे काढून घ्यायचे आहेत आणि त्याखाली आपण असे 5 पांढऱ्या रांगोळीचे डॉट्स देणार आहोत मोठ्या आकाराचे. इथे आपल्याला पानाची डिझाईन तयार करायची आहे. अगोदर आतल्या साईडने ओढायचं आहे. ब्रश किंवा पेन्सिल पेनने तुम्ही कशानेही ओढू शकता आणि हे आकार काढू शकता. तर हे बघा, अगोदर मध्ये ओढायचे आणि नंतर बाहेरच्या साईडने हलक्या हाताने ओढून घ्यायचे. तर सुंदर आपल्या अशा पाकळ्या तयार होतात आणि मध्ये मी लाल रांगोळीचा डॉट्स दिलेला आहे आणि वरती जे आपल्याला 2 लाईन देऊन त्यावरती पिवळ्या रांगोळीचे डॉट्स द्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, रोज रोज आपले व्हिडिओ पाहत राहा, नवनवीन रांगोळी पाहत राहा, आवडलेल्या रांगोळींची प्रॅक्टिस करत राहा. तुमच्याही देवघरात, तुळशीसमोर, अंगणात, कोणत्याही पूजेसमोर नवनवीन रांगोळी तुम्हीसुद्धा ट्राय करत राहा, काढत राहा आणि प्रॅक्टिस करा आणि रोज रोज रांगोळी काढा. त्यामुळे तुम्हालासुद्धा छान जमतात. तर भेटूयात उद्या.